अगं म्हणजे सुरू करा प्रॅक्टिस. या बाहेर. मग असं म्हणा की या म्हणून. जा शानी. अगं हळू चौकश. अगं जरा नीट ये की. चालता बी नाही या साडीत. बघ म्हणून सांगत होते की जरा प्रत्येक सणाला साडी नेस म्हणून. अगं तेवढीच सवय होईल. पण माझं कोण ऐकतंय? अक्का तुम्ही आता मागचं काढू नका. ठेव ग तिथं. ये हळू. शितले तू परत एंट्री घे. एंट्री काय? आता नाटकात एंट्री तर असती ना. तुम्ही का बसा. तुम्ही प्रश्न विचारायचं बघा. शितले ये परत. ये परत ये. जा. तयार का सगळे? रेडी का? काय गोळ घालू नका परत काय मध्ये बोलू नकोस. हा ऍक्टिंग. अरे या की. आला नजर खाली. बस मुली बस. अगं अगं जरा नीट बस की. असं नसतंय बसायचं. थांब मी दाखवते. उठ. हा बघ असा पदर घ्यायचा आणि असं बसायचं. कळलं आता तू घे. अगं असं नाही हा उलटा झाला. हे बघ हे पदराचं आतलं टोक आहे ना हे असं घ्यायचं आणि असा घ्यायचा. आता बस. शीतल आई निळाला काय तर गडबड नाही ना करणार? ओ वहिनी कशाला गडबड करते ती? त्यासाठी तालीम करतोय ना आपण सगळी. तू काय गडबड करत नाही. सगळे व्यवस्थित करणार आहेस तू. सगळे तयार आहेत ना? चलो कार्यक्रम प्रॅक्टिस सुरू. चला सुरू. तुम्ही प्रश्न विचारा बर का. शितले ही मुलाकडची माणसं तसं समज. ही तुला प्रश्न विचारणार त्याची नीट उत्तरं द्यायची. तुम्ही विचारा प्रश्न. आप्पा तू विचार. कोण? मी वय. मी नाही बाबा. आर मोठं कोण आहे? इथं मोठं बारकं काय नसतं. तूच विचार. आव ते सगळं जाऊ दे. प्रश्न विचारा कोणीतरी. बरोबर विचारतो. मुली तुझं नाव काय मुली? तुला माहित नाही काका? अगं तो काय तुझा आता काका आहे वय? अगं मुलाकडचा हाय असं समजून नीट उत्तर दे. नजर खाली. नजर खाली. पुढचा प्रश्न. मुली लग्न झाल्यावर घर नीट सांभाळशील ना? काय हो काय झालं? आपल्या शितलीचं लग्न होणार आहे ना त्यानं मला भरून आलं या. आता काय करावं या माणसांना? अहो अजून बघायला पण कोण नाही आलं आणि रडताय कशाला? आता मला रडायला येते त्याला मी काय करू? ह्यांच्याच्यानं काही तालीम होणार नाही बघा. प्रश्न विचारणार दुसरं कोणतरी पाहिजे. होय ग. आमच्याच्याने होणार नाही म्हणजे काय? मी बरोबर प्रश्न विचारला होता. त्याला रडायला येते त्याला मी काय करू? गप्प बसाव तुम्ही. काय गप्प बसा? हो वहिनी सांगायला बरोबर प्रश्न विचारला होता की नाही मी? वय आपण मी काय म्हणते? आप्पा आहेत का कोण? मी वय. काय चाललंय हे? पाहुल्या पाहुल्या तू असं कर. तू इथं बस जरा. चल. नाही नाही बसत नाही मी. गडबड आहे मला. सामान पाहिजे होत आणि त्यात पण आजा पण थांबलाय बाहेर. काय? आजा पण आला बरोबर. मग आत बोलायचं नाही त्याला. आजा ये. काय आजा तू शितलीचा नवरा होशील का? काय? आर म्हणजे बघायला आलेला पोरगा रे. काय आम्ही इथं प्रॅक्टिस करतोय ना. बघायला आलेला पोरगा बनायचा आणि प्रश्न विचारायचे. मी मला नाही जमणार. मी हो का शीतलचा नवरा? बघाय आलेला. तुला गडबड आहे ना? नाही गडबड मला.
नाही पण तू गडबड करशील, तू नको. काय हो तुमचा माझ्यावर भरोसा नाही काय? आजा एवढं कर की माझ्यासाठी, नाहीतर लई अवघड होईल र. अहो पण बिन काय नाही आता. तू बस तिथं, तुझं काय ऐकणार नाही मी. बस इथं. हा बस इथं. हा ओके चलो, हे वेस्ट झालं. ह्यो नवरा मुलगा, मग मी कोण? तू मुलाचा बाप. पोराचा बाप. हा हा या. अहो पण कसं दिसतंय ते? हा चांगलं दिसतंय. अजून कवळाय मी. शितले तू असं कर, तू ये घे आणि तू ये परत आत ना. हा हा घे. चल जा. परत आत. तुला का नवरा केलाय आणि मला बाप होय? मी नाही थांबत, मी जातो. हे रपल्या शांत बस, शांत बस. शेतलीच्या घरातल्यानं कळलं ना तर दोघांना मी पोतात घालून हाणत्याल. आणू दे, मी नाही थांबत, मी जातो. जातो काय? बस खाली बस. हे बघ ऐक मला, उद्या जर शेतली जाऊन तुझा बघायचा कार्यक्रम ठरला तर प्रॅक्टिस होईल ना तुझी. होईल का? हो बा, शांत बस. अरे पण शांत बस. ऍक्टिंग. ठेव तिथे. नमस्कार कर. तसं नाही, हे बघ हे असं. असू दे असू दे, तुला तुझ्या मनासारखा नवरा मिळो. आता बस. नजर खाली. तुम्हाला मी पसंत आहे का? पुष्पे, अगं गुरुजीने विचारलंस का ग आजाच्या भरतीशी? भरतीचं काय विचारायचंय? अगं म्हणजे तू भरती होणार का? आजा म्हणत होता की त्याचं आता शेवटचं वर्ष आहे बघ. शेवटचं वर्ष आहे वय? हो. हा नाही नाही ते नाही विचारलं. आणखी 10 रुपये देऊन विचारायचं नव्हतंस वय? तुला आल्यावर दिलं असतं की मी पैसे. 10 रुपयाचं काय सांगताय? मी 500 रुपये देऊन आले. 500 रुपये कशाला जायचं त्या कॉम्प्युटरवर बघायला? अगं त्या कॉम्प्युटरच्या कामाला पैसे लागतातच. उगा आपला काय ते शानपणा करायचा. आता काय उपयोग त्याचा? एवढं 500 रुपये देऊन अर्धवटच माहिती विचारलीस ना. पुढच्या यायला गेले ना की विचारते. हो